हाय, हॅलो, नमस्कार. मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. स्किप न करता पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर आपल्या आलाच आहात तर सबस्क्राईब करूनच जा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर आता इथं ना सकाळी सकाळी मस्त पाणी शिपडायचं चाललं आहे. म्हणजे सडा द्यायचं काम चालू आहे. तर पाण्याने जोपर्यंत अंगणात सडा देत नाही ना तोपर्यंत आहे ना दिवसाच्या कामाची सुरुवात होतच नाही माझी. आणि दिवस असं नाही का म्हणजे असं बोर होतं जर सडा जर नाही दिला ना अंगणात तर असं चांगलं वाटत नाही. सगळीकडं कोरडं कोरडं आणि ते एकदम असं टवटवीतपणा अंगण असं दिसत नाही टवटवीत. म्हणूनच आहे ना सकाळी स्वयंपाक वगैरे झाला, टिफिन वगैरे आवडीचा, तर मग मी सडा वगैरे देऊन मग झाडू वगैरे मारत असते. तर तर हे बघा पाणी मारल्यामुळे ना किती टवटवीत तशी झाडं पण आणि खालचं अंगण पण दिसतंय असं ओलसर. तर छान वाटतं पावसाळ्यात जसं कंटिन्युअसली छान असतं, फ्रेश वाटतात ना झाडं सगळे तसंच. तर हे बघा इकडे आता किती म्हणजे नाही का सगळे झाडाचे पानं कचरा खूप झालेला आहे. म्हटलं चला आज काहीतरी स्वच्छता करावी, आता परिसर स्वच्छ करून घ्यावं. आणि सगळ्यात अगोदर आहे ना आता मी हे झाडांना पाणी घालून घेणार आहे. कारण सकाळी सकाळी दुसरं काम माझं हेच असतं, झाडं वगैरे मारल्यावर झाडांना पाणी घालायचं, नियमित पाणी घालायचं. आता इथून पुढे उन्हाळा येईल ना तर 2 टाईम झाडाला पाणी टाकायचं बरं का. तर आंब्याचं झाड आणि नारळाचं झाड आणि तिथं मी मिरच्याचे रोप टाकले होते तर ते पण उगालेत. आता मागच्या वेळेस टाकले होते रोप आणि उगले पण होते छान, पण त्याला आहे ना युरिया खत टाकलं होतं तर सगळे जळून गेले. आणि परत एकदा आता इथं टाकलेले आहेत मी. आणि इथे आहे ना मला आता ते गुलाबाचं झाड आहे ना एक लावायचं आहे इकडे. कारण गुलाबाचं झाड आमचं खूप जास्त दारासमोर येतं आहे आणि काट्याचं झाड दारासमोर नसू नये म्हणून आता मी तिकडून उचलून इकडं लावणार आहे. तर तेच आता चांगलं बनवते इथं झाड लावण्यासाठी खड्डा. तर आता इथं रोपलं होतं चांगलं बरं का, पण आता ते दारासमोर येतं खूप जास्त. जरी फुलाचं असलं तरी याला काटे असतात, त्यामुळे ना काट्याचं झाड एकदम असं जवळ नसू नये घराच्या, थोडंसं अंगणात वगैरे बाजूला लावून द्यायचं थोडंसं अंतरावर. तर त्याचमुळे ना आता काढून घेतलं मी. तर छान रोपलं होतं, फुलं पण येत होती एक दोन कधीतरी. पण आता ठीक आहे, जाऊ द्या. चट तिकडे अजून होईल चांगलं मोठं. आणि मी तर थोडीशी अडगळ पण झाली होती त्याला, म्हणजे स्पेस पण नव्हता ना जास्त. इकडून 2 झाडं, मग सगळी सावली, थोडंसं ऊन बिन लागतं झाडाला, म्हणून आता इकडेच लावून देणार आहे. तर हे बघा आता आणलं आहे मी तिकडून काढून झाड आणि आता इथं लावून देत आहे. झाड तर लावलं आहे, आता त्याला छान आहे ना पाणी टाकून मस्त धुवून घेते. त्याच्यावर धूळ पण खूप जास्त पडली आहे आणि आता स्वच्छ धुवून मस्तपैकी पाणी टाकून देणार आहे, म्हणजे कसं रोपेल छान असं. आणि थोडंसं पाणी टाकलं आहे मी, तर बघू शकता मस्त असं लावून दिले आता इथं. आणि बाजूला बघा किती पानांचा कचरा पडला आहे. आता तोच कचरा साफ करायचा आहे मला. तर आता सगळं जमा करून घेणार आहे अगोदर आणि नंतर मग त्याला मस्त असं आग लावून द्यायची, म्हणजे काडीपेटीने पेटून द्यायचे. म्हणजे शेतात राख होती, म्हणजे काही कचरा असेल तर मग जळून जातो आणि त्याचं राखेत रूपांतर होतं. आणि मग राख तर चांगलीच असते शेतीसाठी. आणि मध्येच ना आम्हाला या कचऱ्यामध्ये माझा चष्मा भेटला, जो की जुना आहे आता भरपूर दिवसाचा. तर शिवणी घेतला आणि लावत होता, पण तो काही राहत नव्हता कारण खूप जास्त लूज झाला होता, कारण पडला होता ना भरपूर दिवसाचा बाहेर. तर हे बघा आता झाडून घेते इथं. झाडू मारल्यानंतर सगळं जमा करून घेते खराट्याने. आणि पानं आता सुकलेली पानं जर असले ना इझिली जळून जातात ते, काही जास्त काही गरज पडत नाही. पण खूप जास्त कचरा होता आणि कागद, कुठं प्लास्टिकच्या पिशव्या, किती नाही म्हटलं ना तरी थोडाफार कचरा जमा होत असतो बरं का आपल्या अंगणात आजूबाजूला. तर आता सगळा कचरा जमा करून आहे ना मस्त अशी आग लावून दिली तिकडे. आणि हे बघा तर कसा धूर झाला आहे, कारण ना बाजूला ना थोड्याफार म्हणजे असं मातीमध्ये रोवल्या गेलेल्या पिशव्या होत्या जाड आणि गोणी वगैरे असलं काय भरपूर काय होतं पडलेलं तिकडं. सगळं काय झाडू मारताना ना पूर्ण आता मी काढलं आहे आणि ते टाकलं ना, त्यामुळे जास्त धूर झाला आहे बघा तिथं.
त्यासाठीच आता ना पाचरट थोडंसं जर टाकलं ना, सारखं सारखं पाचरट जर टाकलं आणि कोरडा कचरा जर टाकला ना, मग छान पेटत होतं ते. असंच करून करून मी सगळा कचरा जाळून टाकला आहे आणि आता एकदम छान वाटत होतं तिथं, म्हणजे क्लीन सगळं तुम्ही बघू शकता. हे शिव उभा राहिला आहे, त्या बाजूला भरपूर कचरा होता आणि आता बऱ्यापैकी चांगलं वाटतं आहे. आणि गवत वगैरे पलीकडच्या साईडचं अजून राहिले. आता ते काय खुरप्याने खुरपून निघत नाही आहे, कारण जाड म्हणजे नाही का जड जागा आहे तिथं खूप कडक अशी. तर ती आता खोरं वगैरे असं काहीतरी खोऱ्यानेच ते गवत काढून घ्यावं लागणार आहे मला, म्हणून आता ते ठेवलं आहे मी बाजूला. तर म्हटलं अगोदर आता हेच इथलं थोडं थोडंसं करून घ्यावं, एकदमच सगळं होत नाही, थोडं थोडं शिवला बघून, कारण आग लावलेली आहे तिथं सारखी जात होतो. आणि हे बघा इथं पाचरट टाकलं आहे आणि थोडंसं मग आणखी जाळ चांगला लागतो बऱ्यापैकी. शिव बघा किती कंटाळा आला शिवची अजून अंघोळ बाकी आहे. तर म्हटलं आधी ही साफसफाई करून मग अंघोळ घ्यावी करून. आणि हे बघा इथं हे जे आळ बनवलं आहे ना मी, तिथं टाकलेलं आहेत मिरच्याचे रोप उगलंय आणि साईडला थोडंसं गवत झालंय, काढायचं काम चाललंय थोडंसं जेवढं त्याच्या साईडने मग सगळं काढून घेणार आहे. आणि ते बघा तर इकडे चांगलं जाळ चाललंय मस्तपैकी, सगळं आता जळून गेलं. बेबी काय करतो? पाणी प्यायचे बेबी तुला? प्यायचं म्हणते बेबी, पाणी पिते ना? करू बेबी पाणी पी बेबू. अजून द्यायचं? चालतं तुला म्हणा अजून द्यायचं? अजून द्यायचे का? अजून द्यायचं तुला, थांब. त्याच नाही मारायची बेबीला, मग फटकी देते बेबी, फटकी देते बेबी. मग